ती पण रवींद्र जाधव यांची ठाण्याच्या क्लासला. आणि त्या ठाण्याच्या क्लासला भेट करून दिल्याच्या नंतर त्यावेळेस मी त्यांच्याकडे शिकायला होतो. 3 महिने शिकलो. त्यानंतर माझ्या जाण्या येण्यामुळं माझं दुर्दैव की मी त्यांच्याकडे जाऊ शकलो नाही. त्यानंतर देखील माझी त्यांची ओळख झाली, माझं बोलणं व्हायचं. त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून घाटकोपरला माझ्या ऑफिसमध्ये क्लास चालू केला. तो 2 महिने चालला. त्यानंतर तो बंद झाला कोरोनाच्या काळामुळे. आणि ज्यावेळेस दादांना मी एकच बोलायचो, दादा मला थोडंशी हरकती, मला हे ते घेण्याला भीती वाटते, पण दादा एकच बोलायचे की मला माहिती आहे तू डेरर आहेस आणि तुझ्याकडे पब्लिक खेळवणं हे तुझ्यामध्ये एक गुण आहे. जरी तू आनंददादांना फॉलो करत असशील पण तुझा एक वेगळा बाज आहे, तो म्हणजे हलकीचा बाज आहे. तो तू स्वतः सादर करून जो देतोस त्याच्यामध्ये तुझं वेगळं पण एवढं म्हणजे एक साथ देणारे एक भावाप्रमाणे. आणि मी नेहमी आमचा संवाद, ज्यावेळेस दादा हॉस्पिटलमध्ये होते, हॉस्पिटलहून घरी आले, तब्बल माझ्याशी 1 तास बोललेले आहेत ते. म्हणजे ते घरातच होते, त्यांना बाहेर पडायचं नव्हतं. जवळजवळ 1 तास माझ्याशी बोलले. काही कारणास्तव म्हणायचे की तुझी वहिनी तिकडे येणार आहे, त्या आमदारांना भेटव. मी वहिनींकडे जायचो, गेलो. पण काळाला एवढी हाव सुटली होती, एवढा तो भिकारी झाला होता, त्याला आमच्यातला कोहिनूर लुटूनच न्यायचा होता, आमचा खजिना लुटून न्यायचा होता. म्हणून तो भिकारी झाला. आणि आमच्यातला आमचे गुरुवर्य पंडित विशारद ही पदवी देखील ठाण्याच्याच कार्यक्रमामध्ये त्यांना देण्यात आली. तुपे गुरुजी होते, जाधव काका होते, सगळ्यांच्या समोर देण्यात आली. त्यांना माहीत नव्हतं की ही पदवी त्यांना मिळणार आहे म्हणून. आणि त्या दिवशी दादा एवढे खुश होते, सर म्हणायचो आम्ही त्यांना, सर एवढे खुश होते की आज खरोखर माझ्या जीवनाचं सार्थक झालं. या आठवणी आहेत. आणि मला सांगायचे, काही नाही केलं ना तरी सकाळी खर्जामध्ये रियाज कर. आणि काय मनात आलं माहीत नाही, मी त्यांना माझ्या कार्यक्रमाला बँजो वाजवायला बोलवायचो. ते माझ्याही कार्यक्रमाला यायचे, मलाही साथ द्यायचे. मला सूर कळत नसायचा, पण मी म्हणायचो दादा मी गायन, तुम्ही सर तुम्ही मला पकडाल का त्या बँजोच्या वाट्यात, तू सुरू कर, मी आहे. जसं रवींद्र जावळे मला आतापर्यंत सांभाळतात तसंच त्यांनी सांभाळलेलं आहे. मी बेसूर होतो, मला काही सुरातलं ज्ञान नव्हतं. पण ज्या टायमाला सरांकडे मला रवींद्र जावळेंनी नेलं, रविदादांनी नेलं, त्यानंतर कुठेतरी मला कळायला लागलं मी इथं घसरतोय तिथं घसरतोय. आणि म्हणून त्यांच्याच काहीतरी पोटलीतलं मी घेतलं. आणि सर्वात बंधूंना तुम्हाला सांगू वाटतं की मला त्यांच्याकडनं एक खजिना भेटला, तो अजून मी जतन करतोय. की मला महिन्यातनं 20 दिवस ते 25 दिवस मला त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ते म्हणजे त्यांनी मला तो तानपुरा दिलेला आहे. ज्या तानपुऱ्यावरती ते 8-8, 9-9 तास मला सांगायचे, मी या तानपुऱ्यावरती रियाज करायचो. तो तानपुरा त्यांनी मला दिलेला आहे. म्हणजे एवढं विशाल मन असणारा माणूस, त्याच्यामध्ये सर्व आहे बोलायचे. त्याच्यावरची तू काय तुला घेता येईल तेवढं घ्या. आणि शेवटी आमचं स्वप्न पुढे राहिलं म्हणावं लागेल. आणि म्हणून बंधूंनो, आज या ठिकाणी दादांना सरांना श्रद्धांजली देण्यासाठी आले. लहानातला लहान कलाकार असेल, बेंजो वादक असेल, ढोलक वादक असेल, तबला वादक असेल, या ठिकाणी पेटी वादक असेल, गायन करणारे असतील. खरोखर आज ते मला तरी वाटत नाही आपल्यातून गेलेत म्हणून. कारण जे जे शिष्य त्यांचे आहेत ते त्यांच्या कलेच्या माध्यमातून जिवंत राहणार आहेत. आणि तथागताचरणी एवढीच प्रार्थना करत की सर कुठे असू दे, त्यांना गंधार स्वर म्हणून कुणाच्या तरी गळ्यामध्ये उतरव आणि ती प्रतिछबी कुणामध्ये येऊ दे, हीच तथागताचरणी मी प्रार्थना करेन. मी माझ्या वतीने, हराळ परिवाराच्या वतीने मी त्यांना, गौतम हराळ आणि पार्टीच्या वतीने, माझे बंधू रवी जावळे यांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.